मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले। तसेच बांधकाम भवन येथे अधीक्षक अभियंता कार्यालय, कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले। तसेच बांधकाम भवन येथे अधीक्षक अभियंता कार्यालय, कार्यकारी अभियंता, उपअभियंता कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव आदी उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीची पाहणी केली। नवीन इमारत बांधण्यात आली आहे, यासाठी 6,75,00,000 रुपये खर्च आलाय। यामध्ये तळमजल्यावर 2 व्हीव्हीआयपी कक्ष, 1 व्हीआयपी कक्ष, भोजन कक्ष, बैठक कक्ष, स्वयंपाकगृह, भांडार, स्वागत कक्ष आहे। पहिल्या मजल्यावर 2 व्हीव्हीआयपी आणि 3 व्हीआयपी कक्ष असून 75 व्यक्तींची क्षमता असलेले सभागृहही उभारण्यात आले आहे। तर 13,31,42,838 रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेली अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता इमारत सर्व सुविधांनी युक्त आहे। पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर कार्यकारी अभियंता कार्यालय, उपविभागीय कार्यालय असून तिसऱ्या मजल्यावर अधीक्षक अभियंता कार्यालय, बैठक कक्ष, सभागृह, अभिलेख कक्ष उभारण्यात येणार आहे। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।